नाही, ते कामासाठी पुण्याबाहेर गेलेत. कधी येतील? इन्स्पेक्टर काही असेल तर तुम्ही माझ्याशी बोलू शकता. नाही नाही, आता तुम्हालाच बोलायचंय. आमच्या सिनियरने आम्हाला रिपोर्ट पाठवलाय. काय चाललंय तुमच्या घरात? हा, मागे डोमेस्टिक व्हायलन्सची तक्रार, त्यानंतर 2 जणींना बांधून ठेवले त्याची तक्रार, आणि आता काय, चक्क आत्महत्याचा प्रयत्न. अहो, नदीत उडी मारून जीव देण्याचा प्रयत्न करत होत्या मॅडम. तिथल्या स्थानिक लोकांनी त्यांना वाचवलं, नाही तर हे बघा, राज्याध्यक्षांचं पुण्यात खूप नाव आहे, आणि अशी प्रकरणं जर चव्हाट्यावर आली तर तुमच्यासाठी अडचण होईल. आणि आम्हाला कळलंय की तिथल्या काही लोकांनी व्हिडिओज बनवलेत मॅडम नदीत पडतानाच. आणि हे व्हिडिओ जर व्हायरल झाले तर काय होईल याची कल्पना असेल तुम्हाला. कारण सोशल मीडिया आता खूप पॉवरफुल झाले, खूप स्ट्रॉंग झाले. हे प्रकरण जर बाहेर आलं तर मागचं सगळं बाहेर येतं, मागची डोमेस्टिक व्हायलन्सची तक्रार सुद्धा. आता मॅडम शुद्धीवर आल्यावर आम्ही त्यांचा जबाब नोंदवू, पण जबाबादरम्यान जर त्यांनी असं सांगितलं की तुमच्यापैकी कुणीतरी त्यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केलंय, तर मात्र आम्हाला FIR नोंदवावी लागेल. इन्स्पेक्टर, पण असं काही नाहीये. असं नाहीये, मग आत्महत्येचा प्रयत्न त्यांनी का केला? हा, घरात काय वाद वगैरे? या सावकाश या. डॉक्टर, यांना इथे का घेऊन आलात? रूममध्ये चौकशी केली असते मी. नाही नाही, मीच म्हणाले की मला बोलायचं आहे तुमच्याशी. त्या ठीक आहेत आता, त्यांना डिस्चार्ज मिळू शकतो. नाही 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 नाही, हा प्रकार नेमका काय होता याची नीट कसून चौकशी करावी लागेल आम्हाला. मॅडम, तुम्ही मला सांगा, तुम्ही आत्महत्येचा प्रयत्न का केलात? म्हणजे तुम्हाला कोणी आत्महत्येसाठी प्रवृत्त वगैरे केलं होतं का? मॅडम, न घाबरता बोला. बोला. नाही म्हणजे तुम्ही समजताय तसं खरंच काही नाहीये. मग म्हणजे मला प्रवृत्त नाही केलंय कोणी. मग घरी कोणी त्रास वगैरे देते का? सोन्यासारखी माणसं आहेत माझ्या घरी, खूप काळजी घेतात माझी. असं काहीच नाही. मग प्रश्न एकच उरतो की तुम्हाला कोणाचा त्रास नाहीये, तुम्हाला कसलं टेन्शन नाहीये, मग तुम्ही आत्महत्येचा प्रयत्न का केला? हे माझं मलाच कळलं नाही, पण असं निराश झाल्यासारखं वाटायला लागलं, नको वाटायला लागलं काहीच. मॅडम, मला सांगा, तुम्ही कोणाच्या दबावाखाली बोलताय का? नाही इन्स्पेक्टर साहेब, खरंच विश्वास ठेवा माझ्यावर. तुम्ही समजताय तसं काही नाहीये. मीच ठरवलं होतं हे सगळं, यात कोणाचा काही दोष नाहीये. मी लिहून सुद्धा द्यायला तयार आहे हिंमतभर. मग ठीक आहे, नो प्रॉब्लेम. हां, पण यानंतर आत्महत्येचा विचारही मनात आणू नका. काळजी घ्या. आय विल सजेस्ट तुम्ही एखाद्या सायकॅट्रिस्टला भेटा. तुम्ही तुमच्या भावनांवरती कंट्रोल मिळवायला हवा. मी नक्की विचार करते.
डॉक्टर. ओके, मी आता डिस्चार्ज पेपर बनवतो. इन्स्पेक्टर साहेब, आज मी जे काही वागले त्यामुळे मला मान्य आहे आपल्या कुटुंबाची बदनामी होणार आहे. आय एम सॉरी. मला मला शेखरना सॉरी म्हणायचं आहे. मला त्यांना आधी नको ना बाबूच असं बोल ना माझ्याशी. कोणीच बोलत नाहीये. माझीच माणसं माझ्या बरोबर असं वागतायत, त्याचा त्रास झाला मला. धक्का बसला आणि म्हणून मी नदी आधी सॉरी. बाकी सगळे जाऊ देत, पण तू तू असं वागू नकोस माझ्या बरोबर. मला खरंच खूप त्रास होतो. काय काय झालंय माझ्या हातून? काय चूक केली मी? आधी नाही सांगायचं. नाही, नको सांगूस, नको सांगूस. मला खात्री आहे की माझा आधी आज ना उद्या मला सगळं सांगेल. माझ्या आधीला माझ्यापासून काही लपवून नाही ठेवत आहे.